त्यानंतर सेमीफायनल मेगा फायनल जसा वेळ असेल त्यानुसार आपण खेळतोय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. क्वालिफायचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण हा सामना. सकाळच्या सत्रामध्ये लगातार 2 सामने जिंकला होता तो म्हणजेच गावदेवी कुलगाव संघ. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नुकताच ज्यांना दुसरा विजय संपादित केला तो म्हणजेच मथुर फॅन्स पुरस्कृत अर्थातच नीरज भोईर आणि प्रशांत भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थातच गावदेवी खरबाई. मॅच ऑन गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. स्ट्राईक वर पहिलाच बॉल इथून पहिला तर अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन गौरव म्हात्रे यांच्यापासून दूर होता हा चेंडू आणि पहिलाच बॉल डॉट. 3 षटकांचा सामना आहे म्हणजेच 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा काम करेल का खरबाई टीम. परंतु इथे समोर ओव्हर पिच वरती चेंडू होता परंतु इथून कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे एज आणि सेकंड स्लिप मध्ये अप्रतिम जजमेंट. फलंदाज बाद 0 धावसंख्येवरती हा पहिला फलंदाज बाद. गौरव म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच ऑन. सध्या तरी गावदेवी खरवे टीमची सुरुवात सध्या तरी मी तर म्हणे या मॅच मध्ये थोडीशी अडखळत झालेली आहे कारण की पहिला बॉल डॉट त्यानंतर विकेट. परंतु पहिल्या धावसंख्येसाठी इथून संघर्ष सध्या सुरू आहे. फटका चांगला 20 मध्ये बॉलला पाठवलाय तिथे कोणताही खेळाडू नाहीये. शेवटच्या मोमेंटला भरपूर चांगले फिल्डिंग. अगदी असं वाटलं होतं की बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल परंतु तिथे वेगाने ओमकार पोहोचले. जिथे ओमकार तिथे चमत्कार. परंतु इथे भरपूर चांगली फिल्डिंग केली जाते. अगदी शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. बॉलला अडवलं गेलं आणि चांगली फिल्डिंग. पुढे आले. फटका चांगला आहे परंतु इथे मिडॉनला बीट केला. डीप मध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा ओमकार पोहोचले. अप्रतिम फिल्डिंग. जबरदस्त ओमकारनं मागील 2 बॉलवरती आपल्या टीम साठी 4 धावा वाचवल्यात. यात नंतर खरं तर इथून चांगली बॅटिंग आणि चांगली फिल्डिंग सध्या पाहायला मिळते. दोन्ही संघ जिद्दी संघ आहेत. टीमची टोटल 4 धावा. मॅच ऑन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट. एकही खेळाडूला हलू दिले नाहीये. गॅप पदन बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या पलीकडे 4 धावा. चौकारच्या मदतीने टीमची टोटल 8 धावा. शेवटचा बॉल. या षटकातील सध्या तरी बारकांना भरपूर चांगली कामगिरी केली आहे. पुढे आले. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू होते. मोठी चूक होती. बादल सवारे सारखा एक वेल फिनिशरची कॅच ड्रॉप केली जाते. मात्र या ठिकाणी कॅच ड्रॉप झाल्यानंतर अगदी डोक्यावरती आपसुकच हात मात्र आले आणि तिथून मात्र थोडासा पश्चाताप झालाय. कोणाची कॅच सोडली बादल सवारेची. या ठिकाणी मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा ऐकत राहा जय हनुमान क्रिकेट संघ जुबिली गाव आयोजित MD चषक ही स्पर्धा तुम्ही ऐकत राहा. आणि तदनंतर पुढील धावतं विवरण करण्यासाठी आम्ही विनंती करू मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूयात राहुल चव्हाण सरांना. राहुल चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला आणि पहिला ओव्हर राहिला राज क्रीडा मंडळ कुळगावच्या नावावरती. कारण पहिल्या ओव्हरच्या अंती एक महत्वाची विकेट गौरव मात्रे आउट झाला आणि त्यानंतर तुम्ही पाहताय धावफलक 9 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तेजस पहिला बॉल जेल सुटलाय आणि त्यानंतर बॉलला फाटवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळेल. क्वालिटी फिल्डिंग आता तुम्हाला पार मिळतीये. मी मगाशी देखील मागील मॅचमध्ये उल्लेख केला होता, ज्यावेळेस श्रीगणेश मानकुरी सगळं खेळत होता त्यावेळेस आपण पाहिलं ओमकार जाधव सरकारला आपण पाहिलं, त्यानंतर बारक्याला आपण पाहिलं आणि त्यानंतर सिद्धार्थला काय क्षेत्ररक्षण केलं होतं. जबरजबर 4 षटकार अडवले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर तो सामना जिंकला टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ. आणि याही मॅचमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगल मिळतीये. या वेळेला शफल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण त्याला मैदान सोडावं लागेल. अजून एक झटका टीम मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरबई संघाला. फलंदाज बाद. ओमकार शेंडे दाखल होते या मॅच मध्ये. खरं तर शेवटचे 4 ते 5 बॉल मारण्यासाठी ओमकार नेहमीच दाखल होते, परंतु या मॅच मध्ये 3 ओव्हरची मॅच आणि अखेर आता ओमकार शेंडे दाखल होतोय. डॉक्टर या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. इथून पाहायचं इतकंच या मॅच मध्ये किती धावा तो जमा करेल, कारण संघ कुठे ना कुठे अडचणीत सापडलाय. पहिला बॉल एक सिंगल आणि त्यानंतर तुम्ही पाहताय महत्वाची विकेट. दिनेश बॅक टू द पेव्हिलियन. बरोबर तयार तेजस बाळा. या वेळेला देखील बाळा खेळतोय मैदानावरती आणि बम का गोळा फेकत असताना वन मोर डॉट बॉल. 3 ओव्हर मध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा पाहायला हव्या. त्यावेळेस एक चांगली फायटिंग टोटल बाल मिळेल. कारण त्यांच्या मागे सिद्धेश राऊत 2 मॅच मध्ये आपण पाहिलं जबरजबर 80 पेक्षा जास्त धावा. इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर वेगाने मी म्हणेन बॅटचा प्रयोग होता जरूर. गतीमध्ये मिश्रण ठेवायचं पेस आणि अखेर अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बाळाच्या माध्यमातून चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरबईच्या बनाम तुम्ही पाहता संघ खेळतोय गावदेवी राज क्रीडा मंडळ कुळगाव. यावेळेला लाईन खराब आहे, पाहिलं होतं लाईन खराब आहे आणि आता ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू होता, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक 1 वर 11. 11 धावा धावफलकामध्ये जोडले जातील. चेंडू संपन्न झालेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. इथे देखील शफल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न आज ओमकार करतोय, तरी काय या मॅच मध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहताय डॉट बॉलची समाप्ती होती. जबरजबर आता 11 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि 11च धावा धावफलकावरती पार मिळतील. कुठेतरी अडचणीत सापडलाय संघ मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरबई. बेगीट करण्याचा प्रयत्न होता मागे थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित आणि आता हाही बॉल राहिलाय राज क्रीडा मंडळ कुळगावच्या नावावरती. त्यामुळे 12 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि 11 धावा फलकावरती पाहायला मिळतील. बोला बोला बोला. ओके सर बोलतो. आम्ही डांगरे सर आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. कुळगाव टीमचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑनलाईन मॅचचा ते आनंद घेतात, त्यामुळे त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करू. एक नामांकित पंच आहेत, सध्याच्या घडीला भरपूर ट्रेनिंग मध्ये नाव आहे. पंचाच्या भूमिकेत नेहमी चांगली कामगिरी. सिद्धार्थ दाखल होतोय. शेवटच्या 6 बॉल मध्ये धाबा किती येतील हा प्रश्न आता उभा झालाय, कारण 11 धाबा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. त्यामुळे या मॅच मध्ये इथून जर सामना रफ अँड टफ पाहायचा असेल आपल्याला तर इथून बादरला धाबा 1 धाबा लागतील. शेवटच्या 6 बॉल मध्ये कमीत कमी 20 धाबा तरी यायला हव्यात. त्यावेळेस एक चांगली फायटिंग टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धार्थ दाखल होतो. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्हाला प्रगतीपथावरती पाहायला मिळेल आणि या 3 ओव्हर मध्ये आता कितपर्यंत बदल मारतीये बॅटिंग करणारी टीम खरबई. सर अधिकचा वेळ खर्च करू नका. सिद्धार्थ लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे.
पुढे सरसावत खेचण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू पाठमोरा, एक सिंगल तर एक बडी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धावा इथे भीतील. गुड रनिंग, 13 धावा धाफलकावरती जोडल्या जातील. सलगचे तिसरा डॉट बॉल आपण पाहिलाय. ओमकार शेंडे आज नाराज केलंय, कारण जेव्हा जेव्हा हा बुम बुम मैदानावरती दाखल होतोय 3 बॉलमध्ये 16, 3 बॉलमध्ये 20 अशा धावा, 3 बॉलमध्ये 18 धावा आपण त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहिल्यात. कारण ना मला आजही आठवतोय खरं तर जांभळीची स्पर्धा, 4 बॉल 4 षटकार आणि 5व्या बॉलवरती एक चौकार मारत असताना ओमकारनं का बॅटिंग केली होती. बरोबर यार, बिग हिट, फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील का पाहावं लागेल आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. बादलचा झेल सोडला होता आणि आता बादल नावाचं वादळ मैदानावरती घोंगवतोय. षटकार पोचले फलकावरती. 19 धावा फलकावरती जोडले जातील. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल, आडवा बाट खेचण्याचा प्रयत्न, बाट आणि बॉलचा संपर्क नव्हता प्रॉपर, त्यामुळे डॉट बॉल. चेंडू थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, बिलॉंग टू द विकेट. अगदी यस त्यांच्या लगत हा बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता पूर्णपणे या मॅचमध्ये स्थिरावले. 19 धावा धाफलकावरती जोडल्या जातील. भरो तयार, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील एक्स्ट्रा खबरला घेतलाय. खेळाडू उपस्थित, एक सिंगल एक बदली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि प्रतीक जाधव आले होते बॉलवरती, त्यामुळे 2 धाबा रोखू शकत नाहीयेत. आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 21 धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 2 बॉलमध्ये धाबा किती येतील हा प्रश्न आता उभा झालाय. दोन्ही संघ मैदानावरती मोठ्या ताकदीने उतरलेत. दोन्ही संघाचा विचार केला तर गावदेवी मातेच्या आशीर्वादाने नेहमीच खेळलेत, परंतु आज खरं तर बिंदोडचा बादशाह मथुर या नावाने संघ मैदानावरती खेळतोय. प्रशांत भोईर पुरस्कृत, त्यानंतर नीरज भोईर पुरस्कृत हा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. इथे देखील बॅटची कडा घेतली, त्यानंतर फाईन क्षेत्र मोकळं होतं आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटकटच्या बाजूने येतोय हा चौकार. आणि 4 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. निलेशजी कालेकर या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत, वेलकम. बिग हिट, शेबट गोर करणारा फटका तुम्हाला पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर त्याच्या अबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. हा षटकार खरं तर जेल सोडला होता बादल सवारेचा आणि आता बादल नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता सन्मानजनक टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. 31 धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात, त्यामुळे 32 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. या धाबा चेस होतील की रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतील या शंकात नाहीये या मॅचमध्ये. आणि अखेर 31 धावा फलकावरती जोडल्या जातील. 2 ओव्हरच्या अंती फक्त 11 होत्या आणि आतापर्यंत आपण पाहिलं या ओव्हरमध्ये तब्बल जवळ आपण पाहिलं तर 20 धाबा खर्च करतोय गोलंदाज सिद्धार्थ, त्यामुळे महागडी गोलंदाजी. मी आधीच म्हटलं होतं बादल नावाचं वादळ 30 धावांची खेळी केली आहे आणि एकदा जोर टाळा होऊन जाऊ द्या बादलसाठी. काय खेळलाय.
थँक्यू सो मच. 32 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल आणि सलामी जोडी आता दाखल होतीये. या 32 धाबा चेस करण्यासाठी सिद्धेश राऊतच्या साथीनं तेजस मेहर, तर बॉलिंग ट्रॅकवरती कॅप्टन दाखल होतोय तुषार जमदरे. पहिला बॉल आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत सुरुवात, चौकार. आज दिवसभरामध्ये धुमाकूळ घातलाय. खरं तर एकही दिवस सराव करत नाही, परंतु मैत्रापती जेव्हा जेव्हा दाखल होतो त्यावेळेस टॉप गिअरवरती बॅटिंग आपण पाहिली आहे. सुदर्शन जाधवच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. आमचे जवळचे सुदर्शन जाधव आज खरं तर टीममध्ये नाही आहेत, परंतु मैदानावरती सिद्धेश राऊत आहेत. सिद्धेशच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार. सोनू आलेत आमचे मित्र, त्यांचे मनपूर्वक स्वागत. सोनू वेलकम. चौकार आला. पुढचा बॉल मागचा पाय वाकवला आणि अखेर बॉलला सीमारेषेची सफर करत असताना बॉल जाईल सीमारेषा पार. सलगचा दुसरा चौकार. मोठ्या मनाचा मोठा खेळाडू आहे. जी जोडी मैदानावरती खेळते सांगायला आवडेल. एकच बाईक, 2 मालिकावीर ठरले होते. दोघांना खरं तर ही बाईक देण्यात आली होती, परंतु पुन्हा एकदा सिद्धेश राऊतनं दाखवून दिलं. मोठा मन त्यांनी दाखवलं आणि तेजस मेहरला ती बाईक देण्यात आली होती. त्यामुळे कौतुक व्हायला हवं, टाळ्या वाजायला हव्यात सिद्धेशसाठी. काय खेळलाय या स्पर्धेमध्ये. पहिली मॅच 53, दुसरी मॅच 44. या वेळेला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न. दोन्ही बॅटर एका एंडवरती. अपघात निश्चित आणि तो अपघात घडलाय. आता इथून तेजसला मैदान सोडावं लागेल. अखेर डायमंड डकचा शिकार ठरतोय. एकही चेंडू त्याने फेस नाही केला आणि आता थेट निघालाय, सीमारेषेच्या बाहेर जातोय, कारण धक्का लागलाय. पहिला खेळाडू कक्षामध्ये जात असताना थोडासा नाराज आहे या मॅचमध्ये तेजस. बॅक टू दी पॅव्हिलियन. चला लवकरात लवकर नवीन बॅटर. आणि आवाज थोडंसं कमी ठेवा, आयोजन कमिटीने सांगितलंय. नवीन बॅटर मैदानावरती सरकार. ओमकार जाधव मैदानावरती दाखल होतोय. या मॅचमध्ये आपण खरं तर ओमकारला पाहिलंय, कल्पेश जाधवला पाहिलंय. चांगली बॅटिंग त्यांनी जरूर केली आहे. आणि अखेर आता सिद्धेशवरती भरपूर मोठी जिम्मेदारी आहे, कारण आज सुदर्शन जाधव टीममध्ये नाही आहे. त्यामुळे इथून सिद्धेशला या मॅचमध्ये चांगलं खेळायचं आहे. 2 चौकार आल्यानंतर आता कमबॅक करतोय तुषार जमदरे. कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. राईट अंबर द विकेट. अजून एक चांगला फटका स्क्वेअर लेगला खेचलाय. हा ट्रॅकर बॉल त्याला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश राऊतच्या बॅटमधून येतोय अजून एक धमाका षटकार. ओम रवी पुजारी यांना तुम्ही पाहताय बॉल बॉयच्या भूमिकेत, आणि त्याच्या साथीनं साई रवी पुजारी. असे दोघांचंही कौतुक व्हायला हवं, कारण कोणत्याही टीमवरती अन्याय नको आहे म्हणून ते बिचारे स्वतः धावत पळत जातात आणि बॉल घेऊन येतात. त्यामुळे त्यांची कामगिरी मोठी आहे. त्यांचंही एक पॉकेट भरलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे देखील अपील सहमत लावते. एक सिंगल मिळते. या सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव पोचली. स्कोरबोर्डवरती तुम्हाला धावा पाहायला मिळतील. 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. 32 धावा इथून चेस करायचे आहेत. याच अनुषंगाने आता धावफलक तुम्हाला पार मिळेल. खरं तर गौरव मात्रे लवकर आऊट झाला आणि त्यामुळेच की काय संघ अडचणीत सापडला, परंतु या मॅचमध्ये 32 धावा चेस करत असताना आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजूनही 17 धावाची गरज आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 नामांकित पंच तुम्हाला पार मिळतील. JP पार्लरचे फाउंडर जय पवार सरांना तुम्ही पाहताय, तर त्यांच्या साथीनं निकेश राऊत गारपोली कर्जत या विभागातून देखील आज नामांकित पंच तुम्हाला जरूर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. JP पॅनल म्हटलं की सातत्याने महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात, आणि आज खरं तर आपल्याला देखील भाग्य आहे की आपल्यासोबत आज या स्पर्धेला JP जय पवार सर लाभलेत. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि अखेर सिंगल मिळते. सिंगलच्या साथीनं धावफलक 16 या आकड्यावरती आता टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. ओव्हर नंबर 1चा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती 16 धावा
12 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये अजूनही 16 धाब्याची गरज आहे. एखादं असं षटक यावं लागेल या मॅचमध्ये खरं जर कमबॅक जर केला खरबी टीमनं, कारण 12 बॉलमध्ये 16ची गरज आहे. जर 6 धाब्याचं एखादं षटक आलं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु ते मंजूर असेल का टीम कुळगाव संघाला, कारण या मॅचमध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे सिद्धेश राऊतच्या माध्यमातून. 12 बॉल 16 धाब्याची गरज या मॅचमध्ये. भरपूर सारे प्रेक्षक संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पार बीतील या पंचकशूरमध्ये जोडले गेले. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्हाला पार मिळेल. खरं तर पहिल्या दिवसामध्ये ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली मोठ्या धमाक्यानं धमाक्यानं खरं तर सुरुवात झाली आणि त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं. आणि उद्या नक्कीच आमच्या आयोजकाच्या देखील डोळ्यात पाणी येईल या शंकात नाही आहे, कारण 4 दिवस कसे गेले ही स्पर्धा कळलंच नाही आहे. 4 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी तर MD सरकारच्या नावासाठी ही स्पर्धा आपण पाहिली आहे. त्यामुळे सुधीर शेठ धुळे त्यासोबत विश्वनाथजी धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा आज तिसऱ्या दिवसामध्ये सक्सेस होताना तुम्हाला पाहायला मिळेल. मित्र हो, खरं तर स्पर्धा भरवणे सोपं असतं, परंतु स्पर्धेचं नियोजन तितकंच कठीण असतं. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर 2 चमचमणारे हिरे, मग त्यामध्ये सुधीर शेठ रामशेठ धुळे आणि विश्वनाथजी उमेश धुळे यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि त्यांच्या साथीनं करणजी धुळे असतील, विवेक गायकवाड यांचे योगदान मोठं आहे. राकेश शिरबाळी असतील, त्यासोबत महेंद्र धुळे यांचंही कौतुक व्हायला हवं. बरोबर यार ऋषी लेफ्ट मोर द विकेटनं. ऋषीचा पहिला बॉल बॅटची कडा तडमानला खेळाडू उपस्थित थांबवलाय बॉलला, त्यामुळे इथून सिंगल मिळती आहे. अजूनही 15 धाबाची गरज. 11 बॉल 15 धाबा इथून मात्र थांबवायचे आहेत या मॅचमध्ये. तर 11 बॉलमध्ये 15 धाबा चेस करायचे. टीम राज क्रीडा मंडळ कुळगावला या मॅचमध्ये सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकत असताना शिरगाव टीमच्या विरोधात टॉप गिअरवरती बॅटिंग त्यानंतर आपण पाहिली आहे. मानकिवलीच्या विरोधात देखील सामना लवकर फिनिश केला होता. आणि आता या मॅचमध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या बनल्यात. सुधीर शेठ धुळे यांचे जवळचे मित्र जय पवार सर. त्यामुळे या स्पर्धेमध्ये तुम्हाला JP पॅनल पाहायला मिळतोय. बॅटची कडा त्यांच्या मागे थर्डमॅनला टिपलाय झेल. संपलाय खेळ. परतावा लागेल माघारी सिद्धेश राऊतला. या मॅचची गोल्डन विकेट. बडी मछली जाल में फंसती भी फलंदाज बाद. खरं तर जाळं रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलंय. आणि पूर्णपणे फसवले विमेन बॅट्समन सिद्धेशला. नवीन बॅटर कल्पेश आडवा बाटा खेचण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. भरदा वेगळा स्विंग होत निघून चाललाय बॉल. SC रक्षक गौरवच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झाले. त्या मॅचमध्ये कमबॅक केले. 9 बॉलचा खेळ शिल्लक. 15 धाब्याची गरज आहे. गोरदा तुम्ही पाहताय ऋषी बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट मोर द विकेटनं विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. थर्डमॅनचा खेळाडू बंटी भगत. आणि बंटीने आता धोक्याची घंटी वाजवली. एका पाहावं लागेल. चला बंटी समोर आहे. तो यश होता आणि यशला अपयश मिळतंय. आणि अखेर एक सिंगल मिळतीये. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच हे सांगत असताना मागील बॉलवरती जेव्हा झेल स्वीकारला त्यावेळेस बंटीचं नाव घेतलं. बंटी शांत होता, पण आता झेल सुटल्यानंतर सांगतोय मी बंटी आहे, बंटी इकडे आहे. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक. 14 धाब्याची गरज आहे. 2 बॉल भरपूर महत्वाचे दोन्ही संघासाठी. बिगिट फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न करतील बंटी आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार.
आलाय. अजून या बादमध्ये 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये धाबा 10 चेस करावा लागतील. नवीन बॅटर तुम्ही पाहताय कल्पेशच्या साथीर ओमकारच्या बॅटमधून एक चौकार आलाय. बॉलर तयार. इथे देखील स्विंग अँड मिस आणि अखेर डॉट बॉल येतोय. त्यामुळे हा सामना आता रंगेल. कारण 6 बॉल मध्ये 10 धाबाची गरज आहे. एक छोटीशी टीम मीटिंग आता बोलवण्यात येईल. 6 बॉल मध्ये 10 धाबा चेस होतील की रोखल्या जातील या बादचा धावतं वर्णन तुम्हाला पार मिळेल. परंतु आता दोन्ही फलंदाज एकमेकांशी चर्चा करतायत आणि आता काहीसा कालमात्र देण्यासाठी दाखल होतोय बाळा या मॅचमध्ये. आता बाळा काय काममंत्र देतोय तो खरंच पाणी घेऊन दाखल झालाय की काहीसा काममंत्र घेऊन दाखल झालाय हे देखील आपण पाहणार आहोत या मॅचमध्ये. दोन्ही संघ तुम्ही पाहतात शर्यतीचे प्रयत्न करतील. आज कामधंदे बाजूला सारून सोनू देखील पोहोचलेत. त्यामुळे त्यांचंही वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर सोनू म्हटलं की नेहमीच विशेष प्रेम राहिले त्यांचं रियाज मामूवरती. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 बॉलमध्ये 10 धाबाची गरज या मॅचमध्ये. त्यामुळे या धाबा चेस होतील की रोखल्या जातील. खचाखच मैदान भरलाय. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय जर्मन क्रिकेट संघ जोबेली व ग्रामस्थ मंडळ जोबेली गाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. MD चषक या स्पर्धेचा दमदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे विद्यमान अध्यक्ष श्रीधरजी दशरथ धुळे साहेब आणि त्यासोबत त्यांचे चिरंजीव मेतेजी श्रीधर धुळे यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर सामने रंगतात हे आपण नेहमीच पाहिलंय. आणि आज देखील खरं तर 6 बॉलमध्ये 10 धाबा येथून पाहायला मिळतील का चेस होतील का रोखल्या जातील. मैदानावरती तुम्ही पाहताय कल्पेश जाधव स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट दाखल झाले या मॅचमध्ये. 6 बॉलमध्ये 10 धाबा रोखल्या जातील की चेस होतील आपण पाहणार आहोत. परंतु त्यासाठी मैदानावरती प्रयत्न करावा लागतील. कारण म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले तर यशालाही पर्याय नाहीये. पहिला बॉल गौरव मात्रेला बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर दन 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 करत सीमा रेषा पार. येतोय चौकार. मॅच ऑन. खरं तर या मॅचमध्ये आता 5 बॉलमध्ये 6 धाबाची गरज आहे. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. 5 बॉलमध्ये 6 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. बॉल तयार. पुढचा बॉल खेत लावून साईडला फटका फसलाय. गोलंदाज हसलाय आणि आता फलंदाज रुसलाय कारण टिपले झेल संपलाय खेळ. कल्पेश जाधवनं अशा अपेक्षा पल्लवित केल्या होत्या आणि अखेर आता त्याची विकेट भीतीये. त्यामुळे इथून परतावा लागेल. 4 बॉल 6 धाबाची गरज या मॅचमध्ये आणि नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय प्रतीक जाधव. कित्येक सामने ज्यांनी जिंकवले जेव्हा आपण पाहतोय राजकीय मंडळ कुळगाव संघ अडचणीत सापडतो त्यावेळेस मात्र टॉप गिअरवरती बॅटिंग करतोय प्रतीक जाधव. हाच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाला आता मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये काहीसा कालमंत्र दिलाय सिद्धेश राऊतनं ओमकार जाधवला करायचं काय या मॅचमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला छोटीशी टीम मीटिंग आता तुम्हाला पाहायला मिळेल. कारण 4 बॉलमध्ये 6 धाबा. पहिला बॉल मी म्हणेन बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला होता कल्पेश जाधवनं. तोच कल्पेश आता आउट होतोय या मॅचमध्ये. त्यामुळे इथून आपण पाहतोय 4 बॉल आणि 6 धाबाची गरज आहे. भरपूर सारे प्रेक्षक या मैदानावरती मॅचचा आनंद घेतात. खरं तर देवदाजी भगत साहेब जे मात्र उद्योजक आहेत खरवईचे त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यासोबत आपण पाहतोय खरं तर आमचे अजयजी भरत जमदरे साहेब यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम खरवई संघासाठी. त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडला बोटं बिकोरली फिंगर रोल केली आणि अखेर बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. त्यामुळे पंचांनी घेतलाय रिव्ह्यू. नक्की इथे घडले काय आपण चेक करू. चला तिसरे पंच या आपण. टप्पा कुठे पडलाय बॉल कसा निघाला या साऱ्या गोष्टी आता तुम्हाला पाहायला भेटतील. या मॅचमध्ये कमबॅक होईल का टीम खरबईचं का पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंच इशारा करतील.
चला JP सर आपण या, कारण दोन्ही ट्वेल्थमॅन खरं तर इथे एकमेकाच्या विरोधात आहेत, त्यामुळे आपण JP सरच नक्कीच जाता जे काय ते निर्णय देतील. व्हाईट बॉल नाहीये, डॉट बॉल. त्यामुळे आता 3 बॉल आणि 6 धाब्याची गरज या मॅच मध्ये. या कुशल भोईर आपलं स्वागत आहे. तीन बॉल आणि 6 धाब्याची गरज या मॅच मध्ये. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवा. चला डॉट बॉल आहे, त्यामुळे आपण आता सुरुवात करू. नाही JP सर असले की प्रश्नच नाहीये. कित्येक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत आणि योग्य तो न्याय त्यांनी ते दिलाय, त्यामुळे डॉट बॉल. 3 बॉल 6 धाबाची गरज. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर आता एका एंडवरती तुम्हाला पार मिळतील. अपघात घडेल का? आणि या मॅच मध्ये आता अपघात घडलाय. प्रतीक जाधवला मैदान सोडावं लागते, त्यामुळे 2 बॉल 6 धाब्याची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्न करतात आणि दोन्ही संघासाठी आपण पाहतोय खरं तर रिव्ह्यू नसणार आहे. पंचाने जर घेतला तरच रिव्ह्यू देण्यात येईल, याची पण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आता 2 बॉल 6 धाब्याची गरज या मॅच मध्ये. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. 6 बॉल 10 धाब्याची गरज असताना पहिला बॉलवरती आपण पाहतोय खरं तर इथे चौकार आला होता, त्यानंतर काय कमबॅक केलंय. गोलंदाजी मार्कवरती दिनेशला तुम्ही पाहताय काय कमबॅक केलं या मॅच मध्ये. दोन्ही संघ ताकदीने उतरले, दोन्ही संघ मैदानावरती लढतात. या मॅच मध्ये बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडी संयुक्त विद्यामंडळाने तुम्हाला ही स्पर्धा पार मिळेल. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय 2 बॉल 6 धाब्याची गरज आहे. म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. या मॅच मध्ये आपण पाहतोय आता भरोसा दाखवलाय. नवीन बॅटर मैदानावरती सिद्धार्थ दाखल होतोय. या मॅच मध्ये 2 बॉल 6 धाब्याची गरज आहे. म्हटलं जातं ना, 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराची नशीब, 3.5 अक्षराचं किस्मत, या साऱ्या गोष्टी जर मैदानाच्या बाहेर सोडल्या आणि 4 अक्षराची मेहनत मैदानावरती केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाहीये. आणि 2 बॉल 6 धाब्याची गरज. 2 बॉल 6 धाब्याची गरज असताना तुम्ही पाहताय सामना येऊन ठेपलाय. 1 बॉल 6 धाब्याची गरज मैदानावरती तुम्ही पाहताय. दोन्ही संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. या मॅच मध्ये धडधड आता वाढली, हृदयाचे ठोके देखील वाढलेत, कारण तुम्ही पाहताय राज क्रीडा मंडळ कुळगाव विरोधात मथुर फॅन्स क्लब गावदेवी खरवई या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. हो, सामना इथे रंगतात. मी आधीच म्हटलं होतं टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु गावदेवी खरवई नाव मोठं आहे, त्यामुळे या मॅच मध्ये शेवटचा 1 बॉल आणि 6 धाब्याची गरज आहे. दोन्ही संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच तुम्हाला पार भीती आहे. दोन्ही संघाचा विचार केला तर नामचिन्ह संघ मंदिरावरती खेळतात. एका बाजूला गौरव म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश राऊत. या 2 नामचिन्ह खेळाडूच्या मध्ये तुम्हाला ही लढत पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल. इथून मात्र आता 6 धाब्याची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघांना इथे मात्र भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. शेवटचा 1 बॉल
आणि 6 धाब्याची गर्दी या मैच मध्ये। खरबई की कुलगांव, कुलगांव की खरबई, दो ताकतवर टीम के बीच मुकाबला चलता बा। इस खरबई के सरजमी के ऊपर प्रेक्षकांची धडधड 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 वाढली आहे, त्यामुळे आता शेवटचा बॉल राहील कोणच्या नावावरती। खरबई की कुलगांव, 1 बॉल 6 सिद्धेश, 1 बॉल 6 धाब्याची गरज असताना रुको जरा सबर करो हे सांगितलंय या मॅच मध्ये, त्यामुळे इथून आता सामना अजून रंगतदार परिस्थितीमध्ये पार मिळेल। एका बॉल मध्ये अजूनही 5 धाब्याची गरज या मॅच मध्ये। वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश, तर स्टॅकिंग वरती सिद्धार्थ या मॅच मध्ये कमबॅकच केलाय। 1 बॉल 5 धाब्याची गरज असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायर सिग्नल डॉट बॉल पडतो। एका धाब्याने सामना जिंकलाय टीम गावदेवी क्रिकेट संघ मथुर फॅन्स क्लब खरबई न अभिनंदन टीम खरबई, तर हार्ड लक टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव। आणि आता अखेर सांगितलंय का सोचे ते नाही लोटेंगे। हार्डलक टीम कुळगाव, सिद्धेश चांगलं खेळत या स्पर्धेमध्ये तुम्ही। आणि अखेर हा सामना जिंकलाय टीम मथुर फॅन्स क्लब गावदेवी क्रिकेट संघ खरवईनं। शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला आणि 1 बॉल मध्ये 5 धाब्याची गरज असताना चौकार ठोकलाय सिद्धार्थनं, पर तो सामना गमवावा लागलाय टीम कुळगाव संघाला। सुस्वागत सुस्वागतम सुस्वागतम। ज्या मान्यवरांची खरं तर आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे MD सरकार मितेजी धुळे साहेबांचं आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। सामना खरं तर रंगला होता शेवटच्या बॉलपर्यंत। मितेजी धुळे साहेबांना मला सांगायला आवडेल 1 बॉल मध्ये खरं तर 6 धाब्याची गरज असताना टाकलेला व्हाईट बॉल, त्यानंतर आपण पाहिला 1 चौकार आला आणि फक्त एका धाब्याने सामना गमावला टीम कुळगावनं, तर सामना जिंकलाय गावदेवी मथुर फॅन्स क्लब खरबईनं। अभिनंदन। गोलंदाज आपण पाहिलं खरं तर बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश होता, दिनेश वाघे, आणि त्या दिनेश वाघेसाठी मितेजी धुळे साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाची धनराशी। एकदा जोरदार टाळ्या। मितेजी धुळे खरं तर नेहमीच क्रिकेटवरती त्यांचं प्रेम राहिलं, विशेष प्रेम मितेजी धुळे साहेबांचं आपण पाहिलंय आणि आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगतीये। MD सरकार मितेजी श्रीधर धुळे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेला त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पार मिळतीये आणि अखेर MD चषक ही स्पर्धा आपण पाहतोय। या मॅचचा मार्ग मॅच यस खरं तर सुधीरजी धुळे आणि विश्वनाथजी धुळे या स्पर्धेचं खरं तर ते शिल्पकार आहेत आणि नेहमीच मितेजी धुळे यांच्या नावासाठी त्यांची तळमळ असते आणि त्यासाठी आपण पाहतोय खरं तर आज ही स्पर्धा मितेजी धुळे साहेबांच्या नावानंच तुम्हाला पार मिळेल। मी विनंती करेल दिनेशला आपण या मितेजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच देखील दिनेश वाघे ज्यानं 10 धावा डिफेन्स केल्या, तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच।
चल या मी विनंती करेल मी ते जुदुळे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते पण द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅच.